प्रश्न देऊन संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे भारत मातेचे थोर सुपुत्र म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस. ते म्हणायचे की संघर्षाने मला मनुष्य बनवलं, संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी कधीही नव्हता. आज मी तुम्हाला सुभाषचंद्र बोस यांचा एक प्रसंग सांगणार आहे. ज्यावेळी ते ICS ही सर्वोच्च परीक्षा पास झाल्यावर इंग्लंडला इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी सर्व इंग्रज उपस्थित होते. खरे पाहता इंग्रजांना भारतीय व्यक्तीला कोणत्याही उच्च पदावर पाहायचे नव्हते, म्हणून ते भारतीय व्यक्तीला ज्या प्रश्नाचा काहीही अर्थ नाही असे कठीण कठीण प्रश्न विचारून त्यांना कमी दर्जाचे दाखवण्याचा प्रयत्न करायचे. अशा प्रकारे नेताजींचा नंबर आल्यावर ते इंटरव्ह्यू देण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांच्या समोर येऊन बसले. त्यातील एका अधिकाऱ्याने हसत हसत प्रश्न विचारला की छतावरील असलेल्या पंख्याला किती पाकळ्या आहेत? असा विलक्षण प्रश्न ऐकून नेताजींनी त्या पंख्याकडे पाहिले. पंखा खूप वेगाने चालत होता. त्यातील एका अधिकाऱ्याने म्हटले, तू जर या प्रश्नाचे उत्तर बरोबर नाही दिले तर तू हा इंटरव्ह्यू फेल असशील. त्यातील दुसरा अधिकारी म्हणाला, भारतीय लोकांकडे बुद्धी कुठे असते? हे ऐकून सुभाषचंद्र बोस म्हणाले, जर मी या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर तुम्ही देखील मला दुसरा प्रश्न विचारायचा नाही आणि हे देखील कबूल करायचे की भारतीय बुद्धिमान, धाडसी आणि आत्मविश्वासी असतात ते. सुभाषचंद्र बोस यांचे अधिकाऱ्यांनी ऐकले. त्यानंतर सुभाषचंद्र बोस आपल्या जागेवरून उठले आणि पंखा बंद केला आणि पंख्याच्या पाकळ्यांची संख्या मोजली आणि ती संख्या इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितली. सुभाषचंद्र बोस यांची विलक्षण बुद्धी, चतुरपणा आणि आत्मविश्वासीपणा पाहून इंग्रज अधिकारी देखील चकित झाले आणि सुभाषचंद्र बोस यांना दुसरा प्रश्न विचारला.